अजितदादा भाऊक. बाहेरची म्हणत असताना त्यांच्या आजूबाजूचे लोक अगदी हसतायत, हे म्हणजे ते पण खिदळल्यासारखं करतायत. बाहेरची सून टीकेवरून भाऊक. काय बोलणार का आपण, बोलण्याच्या पलीकडचं हे सगळं. शरद पवारांवर जोरदार पलटवार. लोकांनी काय समजायचं ते लोक समजलेली आहेत. हा एक प्रकारच्या सगळ्या सुनांचाच अपमान आहे. शरद पवारांनी लेक आणि सुनेत फरक केला आणि राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला. शरद पवारांनी केलेल्या बाहेरची सून टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच व्यथित झाले. तुम्ही पुरोगामी म्हणून स्वतःला समजता, तुम्ही महिलांच्या बद्दल बरंच काही बोलता आणि तुम्ही एकीकडे 40-40 वर्ष तुमच्या घरामध्ये एखादी सून येते आणि तिला तुम्ही बाहेरची समजता. याच्यावरून लोकांनी काय समजायचं ते लोक समजलेली आहेत. हा एक प्रकारच्या सगळ्या सुनांचाच अपमान आहे. स्वतःला पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर आणि त्यांच्यासोबत खिदळणाऱ्यांवरही जोरदार पलटवार केला. बाहेरची म्हणत असताना त्यांच्या आजूबाजूचे लोक अगदी हसतायत, हे म्हणजे ते पण खिदळल्यासारखं करतायत. म्हणजे त्यांनाही कुणाला असं वाटलं नाही की त्यांच्याही घरात कुठली तरी सून असेल किंवा आली असेल किंवा येणार असेल. याचाही तारतम्य तिथं बसणारे ज्यांचे आवाज येतात, तुम्ही ती क्लिप काढा. तुम्हाला हे कशाचं द्योतक आहे. सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरची केल्यामुळे अजित पवार चांगलेच भाऊक झाले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हटले की काय वरिष्ठांच्या बद्दल बोलायचं. तुम्ही कुटुंबामध्ये मुलांची तुम्ही चर्चा झाल्या विषयावरती कधीच नाही. काय फार ह्या गोष्टीला काय बोलणार का आपण, बोलण्याच्या पलीकडचं हे सगळं. या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली ती शरद पवारांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवरून. त्याच्यात चुकीचं काय, असे दोन गोष्टी असतात. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. सुनेत्रा पवारांना बाहेरची सून असं खुद्द शरद पवारांनी बोलावं हे अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारांच्याही जिव्हारी लागलंय. काय बोलायचं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. सुनेत्रा पवारांविरोधात अख्खं पवार कुटुंब प्रचारासाठी उतरलंय. राजकीय लढाईत अजित पवार एकाकी लढत देऊ शकतात, मात्र कौटुंबिक लढाईत शरद पवारांनी सुनेत्रा पवारांवर केलेली टीका अजित पवारांना व्यथित करून गेलीये हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.